येथील गट नंबर 150/1 अ व 152 गटाची जमिनी आदिवासींना परत मिळावी म्हणून निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 26 जानेवारीला आत्मदान करू असाही दिला इशारा। मी रायबा रामदास भेल। आम्हाला ते जमीनच कसं काय ते माहिती नाही, त्यांनी कसं काय केलं नावावर आम्हाला सांगतो तुमचं जे आणि त्यांनी काय केलं काय नाही ते आम्हाला माहिती नाही, माझ्या वडिलांना पण माहिती नाही ते नाव कसं काय कमी केलं असं। आम्हाला फक्त आमची जमीन पाहिजे, असं काहीच नाही। तो सांगतो काहीच होणार नाही आणि आम्ही इथं गडीकडे कलेक्टर ऑफिसला फिरतोय, तक्रारी दे चौकशी करतायत ते आणि कोण नाव सांगा? शेनगडा तालुका जिल्हा धुळे आणि गट नंबर 150 गट आणि 152 गट नंबर। तो सांगतो तुमचं नाही मग आमचं नाही तर मग कोणाचं आहे? मला जर न्याय मिळालं नाही तर आम्ही 26 जानेवारी आत्मदान करू। आम्ही कलेक्टर इथंच एक स्थान करू सांगून देतो ते नुसतं आम्हाला इथंच मरू, आमची जमीन आम्हाला मिळायलाच पाहिजे। 4/2025 रोजी रामदास गंगाराम भील, राजू गंगाराम भील, रायबा रामदास भील, शानुबाई साधू भील इतर लोकांनी आपल्या ज्या जमिनीवर गैरव्यवहार झाला होता त्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली होती। त्या तक्रारीनंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते व चौकशीला तहसीलदार आणि मंडळाधिकारी गोराणे यांनी ज्या तक्रारी होत्या त्याच्यावर आपली चौकशी अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि त्या तक्रारीमध्ये जे काही आमचं मागणं होतं की आमच्या नावावरची जमीन ही व्हाईटनरच्या सहाय्याने कमी करण्यात आली ते पण आलेलं आहे। त्यानंतर आम्हाला भूमिहीन करण्याचं मोठं पाप या भूमिहीन माफियाने करण्यात आलेलं आहे ते पण या अहवालामध्ये आलेलं आहे। तरी तक्रारदार यांनी आज जिल्हाधिकारी यांना तक्रार दिली की तहसीलदार शिंदखेडा व मंडळाधिकारी गोराणे यांच्या अहवालामध्ये स्पष्ट झालंय की ही जमिनीवर झालेला व्यवहार हा बेकायदेशीर आणि तक्रारदार यांच्या भूमिहीन करण्याचा पाप केलेला आहे। तरी त्या अहवाला प्राप्त झाल्यावर मान्य जिल्हाधिकारी यांनी कमीत कमी वेळामध्ये ती जमीन शासन जमा करून तक्रारदार यांना परत द्यावी यासाठी आज तक्रारदार यांनी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।